सत्पदते ब्रह्म चित्पदते माया आनंदपदी जयमन्ति हरि। सत्पदते ब्रह्म चित्पदते माया आनंदपदी जयमन्ति हरि। सत्पद निर्गुण चित्पद सगुण सगुण निर्गुण हरि पाई। सत्पद निर्गुण चित्पद सगुण सगुण निर्गुण हरि पाई। सत्पद ते ब्रह्म चित्पद ते माया आनंदपदी जयमन्ति हरि। सत्पद ते ब्रह्म चित्पद ते माया आनंदपदी जयमन्ति हरि। तत्सदिति ऐशे पैल वस्तुवरी गीते माझे हरि बोलियले। तत्सदिति ऐसे पैल वस्तुवरी गीते माझे हरि बोलियले। सत्पद ते ब्रह्म चित्पद ते माया आनंदपदी जयमन्ति हरि। सत्पद ते ब्रह्म चित्पद ते माया आनंदपदी जयमन्ति हरि। हरि पद प्राप्ती भोळ्या भाविकांसी अभिमानी आशी गर्भवास। हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकांसी अभिमानी आशी गर्भवास। सत्पद ते ब्रह्म चित्पद ते माया आनंदपदी जयमन्ति हरि। सत्पद ते ब्रह्म चित्पद ते माया आनंदपदी जयमन्ति हरि। अस्ति भाति प्रिय ऐसी पदे तिनी एका जनार्दनी तेची झाले। अस्ति भाति प्रिय ऐसी पदे तिनी एका जनार्दनी तेची झाले। सत्पद ते ब्रह्म चित्पद ते माया आनंदपदी जयमन्ति हरि। सत्पद ते ब्रह्म चित्पद ते माया आनंदपदी जयमन्ति हरि। पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम
पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय। श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरे। जय जय श्री रघुवीर समर्थ, करता एकची श्री रघुनंदन। जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय राम जय जय राम। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथी नादितो ज्ञान राजा सुपात्र, तया ठरिता महापुण्य राशी। नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी। जयति सिंदूरवदनो देवो यत्पाद पंकज स्मरणं, वा सर्वनिरीवतं सारासी नाशयति विघ्नं। या कुंदेंदु तुषार हरधवला, या शुभ्रवस्त्रावृता, या विनावर दंड मंडित कराय, श्वेत पद्मासनाय ब्रह्माच्युत शंकर प्रभृती वीरदेवे सदा वंदिता साम पातु। सरस्वती भगवती निशीस जाड्यापहं, मूकं करोति वाचालं पंगुलंघयते गिरिं यत्कृपातम वन्दे परमानंद माधवम्। नारायण नमस्कृत्य नरचैव नरोत्तमं, देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयत। वसुदेव सुतं कंसचानूरमर्दनं, देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं। ज्या नामे पृथ्वी समुद्रली ते नाम माझे वाच्यासो, ज्या रूपे सागर प्रसवले ते रूप माझे ध्यानियासो। ज्या पादे फणी कालिया स्पर्शिला ते पाय माझे भाळ्यासो, ज्या हस्ते गिरिगोवर्धन पर्वत उचलिला ते हस्त माझे मात्यासो। ओम कृष्णाय वसुदेवाय हरि परमात्मा मने प्राण तकलेश नाशाय गोविंदा तुझ शरणम। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं, लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्थगम्यं। वंदे विष्णु भवभयार सर्वलोकीकनाथं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ, पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय। श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि। जय जय श्री रघुवीर समर्थ, करता एकची श्री रघुनंदन। चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम्, एक एकाक्षरं पुंसां महापातक नाशनम्। ध्यात्वा नीलोत्पल श्यामं राम राजीव लोचनं, जानकी लक्ष्मणपेतं जटामुकुटमण्डितं। रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताय पते नमः। श्री राम राम रघुनंदन राम राम, श्री राम राम भरताग्रज राम राम, श्री राम राम रणकर्कश राम राम, श्री राम राम शरणं भव राम राम। श्री रामचंद्र चरणो मनसा स्मरामि, श्री रामचंद्र चरणो वत्सा गृणामि, श्री रामचंद्र चरणो शिरसा नमामि, श्री रामचंद्र चरणो शरणं प्रपद्ये। माता रामो मत्पिता रामचंद्र, स्वामी रामो मत्सखा रामचंद्र, सर्वस्वं मे रामचंद्र दयालु। रनान्यं जाने नैव जाने न जाने। चरितं रघुनाथस्य सर्वस्वं मे रामचंद्र दयालु। रनान्यं जाने नैव जाने न जाने। लोकाभिरामं रणरंगधीरं, राजीवनेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे, सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने। चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम्, एक एकाक्षरं पुंसां महापातक नाशनम्। पांडुरंग हरी वासुदेव हरी, देवाजीचं नाव घ्यावं सकाळच्या प्रहरी। पांडुरंग हरी वासुदेव हरी, देवाजीचं नाव घ्यावं पहाटेच्या प्रहरी। पांडुरंग हरी वासुदेव हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी। देवाजीचं नाव घ्यावं पहाटेच्या प्रहरी, देवाजीचं नाव घ्यावं सकाळच्या प्रहरी। ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय,
हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय गंगाधरा श्री गंगाधरा हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय ओम नमः शिवाय बाळू मामा 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 नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमो भगवते वासुदेवाय 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 कैलास राना शिवचंद्र मौळी फणींद्र माता मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भव दुःख हारी तुझवीन शंभो मज कोण तारी कैलास राना शिवचंद्र मौळी फणींद्र माता मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भव दुःख हारी तुझवीन शंभो मज कोण तारी नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला श्याम सुंदर गोपाला मनमोहन गोपाला 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 हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव मारुतीला फुले वाहा गणपतीला तुरे वाहा महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा मारुतीला फुले वाहा गणपतीला तुरे वाहा महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा राम कृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करे गीता भागवत ज्ञानेश्वरी देहू आळंदी पंढरी राम कृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करे
गीता भागवत ज्ञानेश्वरी देहू आळंदी पंढरी रामकृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करे गीता भागवत ज्ञानेश्वरी देहू आळंदी पंढरी राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 हरि राम 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 प्रभु राम 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 हरि राम 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 प्रभु राम 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 राजा राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 सीता राम 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 जय जय विठ्ठल रखुमाये जय जय विठ्ठल रखुमाई 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 रखुमाई जय जय विठ्ठल रखुमाई जय जय विठ्ठल रखुमाई विठ्ठल रखुमाई विठोबा रखुमाई विठ्ठल रखुमाई विठ्ठल रखुमाई जय जय विठ्ठल रखुमाई जय जय विठ्ठल रखुमाई जय जय विठ्ठल रखुमाई ओम नमो नारायण विदुपारायण लक्ष्मी नारायण सत्यनारायण ओम नमो नारायण श्रीमद नारायण भगवत नारायण हे विष्णु नारायण राम नारायण कृष्ण नारायण हरि नारायण विठ्ठल नारायण पांडुरंग नारायण नारायण ओम नमो नारायण पिद पारायण ओम नमो नारायण ओम नमो नारायण पिद पारायण लक्ष्मी नारायण सत्यनारायण हे भोळ्या शंकर हे भोळ्या शंकर आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा ओम श्री हनुमते नमः 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 मनोजवम मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तां वरिष्ठं वातात्मजं वानरितमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्यत्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। महायोग पीठे तटे भीमरत्या परम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य निष्णं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। श्री राम राम जय जय राम, श्री राम जय 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 राम जय जय राम, श्री राम राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, जय जय राम जय जय राम। श्री ज्ञानेश्वरी अध्याय 2 सांख्य योग ओवी 225 ते 250। ओवी 225 ते 250। ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सो संविद्या आत्मरूपा दिवतोची गणेशो सकलार्थमती प्रकाशो मने निवृत्ती दासो अवधारी दो जय सुखी संतोषान यावे दुःखी विषादान भजावे आणि लाभा लाभ न धरावे मना माझी यत विजय पण होईल की सर्वता देह जाईल हे आधीची काय पुढील चिंता वेना अपनया उचिता स्वधर्मे राहटता जे पावे ते निवांता साहोनी जावे ऐसिया मने हो आवे तरी दोषू न घडे स्वभावे मनोनी आता झुंजावे निभ्रांत तुआ हे सांख्य स्थिती मुकुलित सांगितली तुझ येत आता बुद्धियोग निश्चित अवधारी पाम जया बुद्धियुक्ता झाली पार्था कर्मबंधू सर्वता बाधून पवे जैसे वज्र कवच लेईजे मग शस्त्रांचा वर्षाव साहिजे परी जैतेसी उरीजे अचुंबित तैसे आहिक तरी ना नशे आणि मोक्ष तो उरला असे जेत पूर्वानुक्रमू दिसे चोकाळथ कर्माधारे राहटीजे परिकर्म फळ न निरीक्षीजे जैसा मंत्रज्ञून बदिजे भूत बाधा तिया परिजे सुबुद्धी आपूजलिया निरवधी आसताची उपाधी आकळू न शके जेतन संचरे पुण्य पाप जे सूक्ष्म अति निष्कंप गुणत्रयादी लेप न लगती जेत अर्जुना ते पुण्य वशे जरी अल्पची हृदयी बुद्धी प्रकाशे तरी अशेष ही नाशे संसार भय जैसी दीप कळिका धाकुटी
परिबहुते जाते प्रगती तैसी सदबुद्धी हे थे कुटी मनोनये परता बहुती परी हे अपेक्षी जे विचार शुरी जे दुर्लभ चराचरी सद्वासना अनिका सारिखा बहु वसु जैसा न जोडे परीसु कामृताचा लेशु दैव गुणे तैशी दुर्लभ जे सद्बुद्धी जिये परमात्माची अवधी जैसा गंगेसी बुद्धी निरंतर तैसे ईश्वरा वाचोनी काही जिये अनेक लानी नाही ते एकची बुद्धी पाही अर्जुना जगे येरते दुर्मती जे बहुदा असे विकरते तेथ निरंतर रमते अविवेकी मनोनित या पार्थ स्वर्ग संसार नरकावस्था आत्मसुख सर्वता दृष्ट नाही वेद आधारे बोलती केवळ कर्म प्रतिष्ठिती परी कर्म फळयासक्ती धरोनिया म्हणती संसारी जन्मी जय यज्ञाधिक कर्म की जय मग स्वर्ग सुख भोगी जय मनोहर येत हे वाचुनी काही अनिक सर्वता सुखची नाही ऐशे अर्जुना बोलती पाही दुर्बुद्धी ते देखे कामना अभिभूतम होऊनी कर्मे आचरत ते केवळ भोगी चित्त देवोनिया क्रिया विशेषे भूते न लोपिती विदिते निपुण होवोनी धर्माते अनुष्ठिती परी एकची कुडे करीती जे स्वर्ग कामू मनी धरीती यज्ञ पुरुषा चुकते भोगता जो जैशी कर्पुराची राशी की जय मग अग्नी लावुनी दिजे कामिष्टांनी संचर विजय काळकुट्ट जैशी कर्पुराची राशी की जय मग अग्नी लावुनी दिजे कामिष्टांनी संचर विजय काळकुट्ट राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी श्री भावार्थ रामायण सुंदरकांड अध्याय 28 भाग 4 श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री प्रभो रामचंद्राय नमः श्री हनुमंताय नमः श्री राम परब्रह्म मूर्ती ब्रह्मलिखित ऐकून स्थिती सुई पावला उपरती स्वरूप स्थिती स्वभावे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संताची आम त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐशी देई प्रेम काही कळा पांडुरंगा तुझी चरणीचे तुटतानुसंधान जाईल हा माझा प्राण तत्क्षणी कळेल हे तैसे गाईन मी तुझ जनासवे काज काय माझे करीन मी स्तुती आपुले आवडी जैसे वाटे गोडी माझ्या जीवा ते बी मी जे जे बोले प्रभू ते तुमचेच शिकविले
मनोना उधारी गोजे आपुले आपण देवा. ब्रह्मस्वरूप श्रोते हो, ईश्वर स्वरूप माझ्या मात्या पित्या हो, श्री भावार्थ रामायणातील सुंदर कांडातील 28व्या अध्यायाची म्हणजेच ब्रह्मपत्रातील 3ऱ्या अध्यायाची 4थ्या भागाची सेवा प्रारंभ करण्या अगोदर गणपती रायाला साष्टांग नमन करून, सरस्वती मातेला वंदन करून, प्रभू रामरयांच्या चरणाशी नतमस्तक होऊन, देव बाप्पा हनुमंत यांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून, आमचे गुरुवर्य आदरणीय परमपूज्य हरिभक्ती परायण श्री सद्गुरु श्री गुरु श्री सुधाकर अनंतबुवा इंगळे महाराज सोलापूर यांच्या चरणाशी प्रणिपात करून, आईवडिलांच्या चरणावरती नतमस्तक होऊन कथेच्या अनुसंधानाला सुरुवात. लक्ष्मण दादा ब्रह्मपत्र वाचत आहेत. परब्रह्माची मूर्ती असणारे श्रीराम प्रभू त्या वाचनाचा आनंद आस्वाद घेत आहेत. आणि लक्ष्मण दादाने वाचलेलं ब्रह्मपत्र जे ब्रह्मदेवानं लिहिलेलं आहे ते ऐकून रामरयाला उच्च अवस्था प्राप्त झाली. उपरती म्हणजे समाधान झालं. आणि त्या स्वरूपाची स्थिती प्राप्त करण्यासाठी एक स्वभाव गुणधर्म जागृत झाला आणि रामरया समाधीमध्ये जाऊ लागले. नेत्र झाले अर्धोन्मिलित, प्राण पांगुळला जेतीचा तेत, चित्त चैतन्य समरशित, झाला सदोदित परब्रह्म. रामरायाचे नेत्र अर्धोन्मिलित झालेले आहेत, म्हणजे अर्धे उघडे आहेत, अर्धे झाकलेले आहेत. श्वासोच्छ्वास जागच्या जागी थांबवलेलं आहे. आपलं चित्त चैतन्यामध्ये एक जीव केलेलं आहे, समरस केलेलं आहे. आणि परब्रह्माची ओळख, परब्रह्माची जाण, परब्रह्माशी मिलन सदोदित अवस्थेमध्ये रामरयाचं झालेलं आहे. ब्रह्मस्थितीचे लक्षण जेते नाही मी तूपन, कैचा राम सीता रावण, आपणा आपण विसरला. सीतामाऊलीला वाटत होतं रामरया समाधीस्थ झाले असतील, समाधी लावून बसले असतील. आणि हे ब्रह्मपत्रातलं वाचन रामरयाने ऐकलं. रामरयाने खरंच समाधी लावली. आणि मग त्या ब्रह्मस्थितीचं लक्षण काही सांगावं म्हणतात. भेदाभेद विसरले गेले, मी तूपणा विसरले गेले. कोण राम, कोण सीता, कोण रावण. स्वतःला जो समाधी अवस्थेमध्ये विसरतो तो दुसऱ्याचं भान कसं ठेवू शकेल. अशा समाधी अवस्थेमध्ये रामरया स्वतःला घडून घेतात. लक्ष्मणां खुंटली वाचा शक्ती, स्वरूपी सुलीन रघुपती, सुग्रीव कळवळीला कपिपती, तळमळती वानर. लक्ष्मण दादाला ब्रह्मपत्र वाचावं की नको असं वाटू लागलं. कारण रामरयाने जसं वाचनाचा भावार्थ निघेल तसं स्वरूप धारण करायला सुरुवात केली. समाधीचं नाव आलं आणि समाधी घेतली. सुलीन झाले रामरया स्वरूपामध्ये. सुग्रीवाला सुद्धा रामरयाबद्दल कळवळा निर्माण झाला. सगळी वानर रामरयाने समाधी लावल्यानंतर तळमळू लागली. लक्ष्मण खुंटली वाचा सिद्धी,
श्रीराम पावला समाधी, सीतान सुटे लंकाव बंदी, कार्य त्रिशुद्धी नासले. लक्ष्मण दादानी काही काळ पत्र वाचायचं थांबवलं. श्रीराम प्रभू समाधीस्थ झाले तर मग लंकेला कोण जाणार? राजा रावणाला कोण मारणार? दुष्टांचं निर्दळन कोण करणार? रामराज्याची गुढी तिथं कोण उभा करणार? आणि सीता माऊलीची सुटका कोण करणार? हे कार्यच आता संपलं की काय? अशा प्रकारे लक्ष्मण दादाला राजा सुग्रीवाला वानरांना वाटू लागलं. हनुमंते धरिले दृढ मौन, कथा ऐके कर जोडून, देखोनी समाधी विंदान, हनुमान संपूर्ण खवळला. हनुमंतरायाची तिथे काय स्थिती, काय अवस्था होती याचं चिंतन सांगताना नात्रया म्हणतात, लक्ष्मण दादा ब्रह्मपत्र वाचत होते आणि हनुमंतराया यांनी दृढ मौन धारण केलं होतं आणि हात जोडून ब्रह्मपत्राच्या वाचनाची कथा हनुमंतराया ऐकत होते. रामरायांनी समाधी घेतली हे हनुमंतरायांनी पाहिलं आणि हनुमंतराया अगदी रागाला गेले आणि कसे खवळले ऐका म्हणतात. श्रीरामा समाधी ते उपाधी, मज कळली से त्रिशुद्धी, हनुमंते कैशी केली बुद्धी, विंदान विधी अवधारा. ए रामा, तुम्ही समाधी घेता ही कशासाठी घेता? उपाधीसाठी घेता? मोठेपणासाठी घेता? ही सगळी जी लीला करता ती तुम्ही उपाधीसाठी करता. पण तुमचं तर स्वरूप कसं आहे? काहीच उपाधी तुम्हाला नाही. उपाधी वेगळे, तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही. मग उपाधीचे वेगळे असताना तुम्ही पुन्हा उपाधी कशाला लावून घेता? पुन्हा समाधी स्वरूप कशाला धारण करता? तुमची काय अवस्था आहे ही खरोखर मला कळलेलं आहे. हनुमंतरायाने ही रामरायाची समाधी बघून काय नवलाची गोष्ट केली, काय विंदान केलं तेही तुम्ही ऐका म्हणतात. म्या आणली सीता शुद्धी, मिथ्या हो पाहे त्रिशुद्धी, पुढील खुंटली कार्य सिद्धी, राम समाधी भली नव्हे. हनुमंतराय विचार करतात, एवढा लांबचा पल्ला, 400 कोसाचा समुद्र पार करून मी लंकेमध्ये गेलो. लंकेमध्ये अनेक अडचणी आल्या, सगळ्या अडचणींना तोंड दिलं, सगळ्यांचं बळ पाहिलं. रावण सभेची नागवण केली, सर्व काही पराक्रम गाजवला. बनकर, किंकर, अखया या सगळ्यांचं निर्दळन केलं आणि अशोक वनामध्ये पोचून सीता माऊलीची भेट घेऊन तिच्याबरोबर संवाद साधून रामकथा ऐकवून मी रामरायाकडे परत आलो. सीता सापडली हे सांगायला आलो, सीता शुद्धी घेऊन आलो. पण रामरायाने ब्रह्मपत्राचं वाचन ऐकून स्वतः समाधी लावून घेतली. मग पुढचं कार्य कसं होणार? ही रामाने घेतलेली समाधी ही काही योग्य वेळेला घेतली नाही. ही क्रिया रामरायाची भली नव्हे. हनुमंतराया विचार करतात, म्या सीतेसी दिदली भाक, की येथे आणि रघुकुळ टिळक, काय सेवा पुढे समाधी सुख,
माझी भाक नव्हे मिथ्या. हनुमंतराया म्हणतात मी सीता माऊलीला शब्द दिलेले, रामरायाला तुमची सीताशुद्धी सांगून लवकरात लवकर रघुकुळ टिळकाला लंकेला घेऊन येईल. आणि आता रामराया इथं समाधी लावून बसले. हा समाधीचा नकरा आता काय कामाचा आहे? आणि मी सीता माऊलीला दिलेला शब्द खोटा होऊ देणार नाही. हनुमंतराया विचार करतात. समाधी वित्थाना परतां श्रीराम स्वये स्वभावतां त्यासी कायसी समाधी अवस्था सावध आता मी करेन. हनुमंतराया म्हणतात समाधीत जाणं, समाधीतून उठणं, उत्थान होणं या सगळ्याच्या पलीकडची रामरायाची स्थिती आहे. पण आता मात्र रामरायांनी लीला केलेली आहे आणि समाधी धारण केलेली आहे. पण रामरायाला सावध आता मी करेन असा हनुमंतराया विचार करतात. श्रीराम स्वरूप स्थिती सकळ जाणी सोयी मारुती प्रबोधावया रघुपते केली युक्ती ते ऐका. श्रीराम प्रभूंची स्थिती, गती, अवस्था, स्वरूप, स्थिती ही एकट्या हनुमंतरायाला माहित आहे म्हणतात. तेच जाणू शकतात भगवंताचं वर्म, भगवंताचं मर्म. कोणत्या वेळेला कोणत्या आजारावर कोणतं औषध द्यावं लागतं या बाबतीतला रामरायाचा घरगुती डॉक्टर एकच आहे, तो म्हणजे हनुमंतराया. हनुमंतराया म्हणतात रामरायाला सावध करण्यासाठी आता प्रबोधन करीन, रामरायाला सावध करीन. आणि सावध करण्यासाठी हनुमंतरायांनी काय युक्ती केली? ग्रंथ करते, रामायणाचे कवी करते शांतीब्रह्म एकनाथ महाराज श्रोत्यांना म्हणतात तुम्ही सावधानतेने ऐका. स्थूललिंगाणी कारण ती वेगळा होऊन जेते नाही मितूपण तेथे आपण प्रवेश. हे देवा, काय तुमची स्वरूप स्थिती आहे? स्थूल लिंग म्हणजे स्थूल देह, लिंग देह, कारण देह या तिन्हीच्या पलीकडचं म्हणजे महाकारणाची अवस्था असणारा, नाही महाकारणाच्याही पलीकडची स्थिती असणारा तुम्ही रामराया, तुम्ही भगवान परमात्मा. तुमच्या जवळ हा आपला हा परका मितूपणाचा भेद नाही, मितूपणाची बोळवण झालेली आहे. आणि असं असताना तुम्ही समाधीमध्ये प्रवेश करता. महाकारणी प्रवेशोन बोधावया रघुनंदन वाचे विनानुवादन गुरुवचन प्रतिपादे. रामरायाची स्थिती हनुमंतरायांनी जाणून घेतली. रामराया आता या देहाच्या अवस्थेच्या पलीकडे गेलेले आहेत, समाधी अवस्था लावून घेतलेली आहे. त्यांच्याकडे आता मितूपणा शिल्लक राहिलेला नाही, भेदाभेद संपलेला आहे. आणि म्हणून हनुमंतरायांनीही महाकारणामध्ये प्रवेश केला आणि रामरायाला प्रबोधन करू लागले, बोध करू लागले. एक भक्त देवाला बोध करतो आणि तोही कसा करतो? वाचेवीन अनुवादन गुरुवचन प्रतिपादी. आपल्या गुरुला काय वचन हनुमंतराया सांगतात आणि ते सुद्धा वाचे शिवाय अनुवाद करतात, असं प्रतिपादन हनुमंतरायांनी गुरुला वचन सांगण्यासाठी केलेलं आहे. श्लोक श्री सद्गुरु वशिष्ठाचा हनुमान मध्ये 5व्या वाच्या तोडावया बंद समाधीचा अर्थ 33 अवधारा.
वशिष्ठांनी श्लोक लिहिलेले ज्या असणाऱ्या 4 वाच्य आहेत म्हणले, परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. या 4ही वाचेच्या पलीकड 5व्या वाचेनं भगवान परमात्म्याला प्रबोधन हनुमंतराया करू लागलेले. समाधीतून बाहेर काढण्यासाठी हनुमंतरायांनी रामरायाला असा कोणता बोध केला असेल, त्या श्लोकाचा अर्थ काय असेल? श्रोते मंडळी हो, तुम्ही सावधानतेने ऐका. म्हणतात, हातीचे हाती घेता वस्तू, शिवदेवीन अर्थ प्राप्तू, 5वे वाचेचा हा अर्थ, श्रोता समर्थो हा राम. 5व्या वाचेनं बोलणं म्हणजे परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी. परादी वाचा नव्हे सौरस, या लागी म्हणती परेश. त्या 4ही वाचेच्या पलीकडच्या वाचेनं हनुमंतराया रामरायाला काही प्रबोधन करू लागले आणि शब्दाशिवाय अर्थ प्राप्त होऊ लागला म्हणतात. आता तुम्ही म्हणाल, हनुमंतराया वाचेतून तर शब्द काढत नाहीत, बोलत नाहीत, रामरायाला बोध तर कसा करतात? यासाठी त्या योग्यतेचं व्हावं लागतं. म्हणून तुकोबाराया म्हणतात, माझी जातीचे मज भेटो कोणी, आवडीची धनी पूर्वावया. माझ्या जातीचं, जाती म्हणजे जाती धर्मातल्या नाहीत, तर आपल्या योग्यतेचं, आपल्या आवडीचं, आपल्या जवळचं, ज्याला जीवलग म्हणतात असं कोणीतरी भेटावं. आणि रामरायाची हनुमंतरायाची एक अनन्य अशी अवस्था होती. वाचे विण हनुमंतराया बोलत होते. म्हणजे कसं, तर एखादी वस्तू, आपल्याकडची वस्तू आपल्या जवळच्याला दुसऱ्याला द्यायची, मग ती वस्तू हातात घ्यायची, उचलायची, दुसऱ्याच्या हातात द्यायची. यात बोलायचा काय संबंध आहे का म्हणतात. असाच हनुमंतरायाने एक आगळा वेगळा उपक्रम तिथं राबवला आणि रामरायाला सावध करण्यासाठी हनुमंतराया प्रयत्न करू लागले. आता रामरायाला हनुमंतराया कसे सावध करतात, रामराया कसे सावध होतात, याचं चिंतन आपण पुढील भागात करू. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. प्रभो रामचंद्र भगवान की जय. श्री राम भक्त हनुमान की जय. श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी. जय जय श्री रघुवीर समर्थ, करता एकची श्री रघुनंदन. जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय राम जय जय राम. जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय राम जय जय राम. जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय राम जय जय राम. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेने, बोलतो वचने अति भाविका. एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी. हरी रेव जगत जगदेव हरी, हरी तो जगतो नाही भिन्न वपू. यति यशमति परमार्थ गती, सनरो भवसागर मुदरती. प्रल्हाद नारद पराशर पुंडरिक, व्यास अंबरीश शुक शौनक भीष्मदाम्यान, रुक्मांगद अर्जुन वशिष्ठ विभीषणादीन पुण्यानी मा परम भागवतान स्मरामी. हरि देव जगत जगदेव हरि, हरि तो जगतो नहीं भिन्न वपू. यति यशमति
परमार्थ गतीस नरो भव सागर मुद्धरती प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक व्यासांबरीश शुक शौनक भीष्म दाल्व्यान रुक्मांगदार्जुन वशिष्ठ विभीषणादीन पुण्यानी मा परम भागवतान स्मरामी ही अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंद घना अविनाशा सकळ देवादि देवा कृपाळू आजी केशवा महानंदा महानुभावा सदा सीमा सहजरूपा चक्रधरा विश्वंभरा गरुड ध्वजा करुणाकरा शस्त्रपादा शस्त्रकरा क्षीरसागरा शेषशयना कमल नैना कमलापती कामिनी मोहना मदन मूर्ती भवतारका धरत्याक्षती वामन मूर्ती त्रिविक्रमा अगाये सगुणा निर्गुणा जगजनित्या जगजीवना वसुदेव देवकी नंदना बाळरांगणा बाळकृष्णा तुका आला लोटांगणी मज ठाव द्यावाजी चरणी हेची करीत विनवणी भवबंधनी सोडवावे हेची करीत विनवणी भवबंधनी सोडवावे हेची करीत विनवणी भवबंधनी सोडवावे केशवा नारायणा माधवा गोविंदा विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा पुरुषोत्तमा दोक्षजा नारस्या अच्युता जनार्दना उपेंद्रा हरिहरा श्रीकृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता केशवा नारायणा माधवा गोविंदा विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा पुरुषोत्तमा दोक्षजा नारसिंहा अच्युता जनार्दना उपेंद्रा हरिहरा श्रीकृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता जनार्दन एकनाथ 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर 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 माऊली तुकाराम ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर 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 माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली 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 अमुची गुरु ज्ञानेश्वर माऊली 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 आमुचे गुरु ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञानेश्वर माऊली 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 आमची गुरु ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 श्री विठ्ठल 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 श्री 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 विठ्ठल विठ्ठल
श्री विठ्ठल